नाशिकच्या मसरूळ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या तोरणा हॉस्पिटल परिसरात 1 तारखेला मध्यरात्री 11 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला। आयसर जड वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हितेश प्रवीण पाटील वय 26 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच मसरूळ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मसरूळ पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे। याबाबत मसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी अधिक माहिती दिली आहे। 1 तारखेला रात्री 11 वाजताच्या सुमारास आपल्याला 112ला फोन आला की अमक्या ठिकाणी अपघात झाला आहे। पोलीस स्टेशनपासून जवळ अंतर आहे। 1-2 मिनटात आपले पीटर मोबाईल CR मोबाईल त्या ठिकाणी पोचले। ACP क्राईम सर पण त्या ठिकाणी पोचले होते। आपण त्या अपघात जो मोटरसायकल स्वार होता त्याला तात्काळ CR मोबाईलमध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन गेले, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं। तर त्या ठिकाणी मोटरसायकलवरून जाणारा जो हितेश पाटील नावाचा युवक आहे, गायत्रीनगरमध्ये राहणारा, तो मोटरसायकलच्या अपघातामध्ये तो रोडवरती खाली पडून एका अज्ञात वाहनानं त्याच्या अंगावरून गेलं होतं। असा अपघात झाला होता। काल त्याचं PM आणि अंत्यविधी केल्यानंतर आज त्याचे नातेवाईक या ठिकाणी फिर्याद देत आहेत आणि BNS कलम 106 नुसार आपण त्याची फिर्याद दाखल केलेली आहे। सदर व्यक्तीला काही घेतलं ताब्यात? अज्ञात आहे वाहन अपघात करणारं। ते CCTV फुटेज वगैरे चेक करून आम्हाला ते निष्पन्न करावं लागेल। निष्पन्न करून आम्ही त्याला ताब्यात घेत आहोत।